See the next point. When heat rays fall on an object, a part of the heat is absorbed by the object and part of it is reflected. The ability of substance to absorb heat radiation depends on its color and also its intrinsic properties. विद्यार्थी मित्रांनो, या उष्णतेचं प्रारण होत असताना ही प्रारणं ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर पडतात त्यावेळेस त्यातला काही भाग किंवा यातली काही उष्णता ही ती वस्तू स्वतः ॲब्सॉर्ब करून घेते आणि यातला काही भाग उष्णतेचा हा वातावरणामध्ये परावर्तित होत असतो, म्हणजे रिफ्लेक्टेड होत असतो. आणि त्या वस्तूची ही जी उष्णता शोषून घेण्याची जी क्षमता आहे, द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब हीट, म्हणजे उष्णता शोषून घेण्याची पदार्थाची क्षमता ही दोन गोष्टींवर अवलंबून आहे. काय सांगितलं पहा, द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब हीट रेडिएशन डिपेंड्स ऑन इट्स कलर अँड ऑल्सो इट्स इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज. म्हणजे ही उष्णतेची प्रारणं शोषून घेण्याची प्रत्येक वस्तूची क्षमता ही त्या वस्तूचा रंग आणि त्या वस्तूमध्ये अंतर्भूत असणारे जे गुणधर्म आहेत, म्हणजे अंगभूत गुणधर्म आहेत, या दोन गोष्टींवर त्या वस्तूची उष्णता शोषून घेण्याची क्षमता अवलंबून असते. टू अंडरस्टँड द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब द हीट radiation depends upon its color and its intrinsic property. We can see here is one activity is given to us, and from that activity we can understand this property. So see, in this activity what is the apparatus given? Apparatus: 2 aluminum tins of same size, 2 small glasses, water, थर्मामीटर अँड ब्लॅक पेंट. तर या कृतीमधून आपल्याला हा जो पदार्थाचा उष्णता शोषून घेण्याची क्षमता ही रंगावर आणि त्याच्या अंतर्भूत गुणधर्मावर अवलंबून असते, ह्याची पडताळणी करण्यासाठी ही कृती आपल्याला करायची. आणि या कृतीमध्ये आपल्याला लागणारं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 ॲल्युमिनियमची एकसारख्या आकाराचे 2 डबे घ्यायचे आहेत, 2 सारखेच काचेचे लहान ग्लास घ्यायचे आहेत, पाणी घ्यायचं आहे, तापमापी घ्यायचे आहे आणि काळा रंग घ्यायचा. कृती काय सांगितले पहा. प्रोसिजर: पेंट द आउटर सरफेस ऑफ 1 टीन विथ अ ब्लॅक पेंट अँड लेट इट ड्राय. देन इन बोथ टीन्स प्लेस 1 ग्लास ईच filled with water at the same temperature. Cover the tins with lids. कीप देम इन द सन फॉर 2 hours. आता या कृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 2 ॲल्युमिनियमचे डबे घेतलेले आहेत, जे एकाच आकाराचे आहेत, त्यातल्या एका डब्याला काय करायचं आहे, बाहेरच्या बाजूने काळा रंग द्यायचा आहे आणि तो रंग वाळू द्यायचा आहे. आता त्या दोन्ही डब्यांमध्ये जे समान आकाराचे आपण ग्लास घेतलेले आहेत, ते ग्लास एक ग्लास भरून दोन्ही डब्यामध्ये समान पाणी आपल्याला ओतायचं आहे, समान तापमानाचं पाणी ओतायचं आहे. आणि त्या दोन्ही डब्यांवर झाकण झाकून हे दोन्ही डबे सूर्यप्रकाशामध्ये 2 तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचे. नाऊ मेजर द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द ग्लासेस इन द 2 टीन्स. व्हॉट इज द रिझन फॉर द डिफरंट इन द टेम्परेचर. आता आपल्याला काय करायचं आहे की त्या दोन्ही भांड्यातलं पाण्याचं जे तापमान आहे ते तापमापीच्या सहाय्यानं मोजायचं. आणि हे मोजल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्या दोन्ही पाण्याच्या तापमानामध्ये फरक आहे. मग हा फरक कशामुळे निर्माण झाला असेल आणि कोणत्या भांड्यातलं तापमान जास्त असेल, तर आपण लक्षात घेऊया की या प्रयोगामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्या डब्याला आपण बाहेरून काळा रंग दिलेला आहे त्या डब्यातलं पाण्याचं तापमान हे जास्त असलेलं दिसून येतं
आणि जो रंग न दिलेला डबा आहे त्या भांड्यातलं पाण्याचं तापमान हे कमी दिसून येतं. म्हणजे आपण मगाशी जो अंतर्भूत गुणधर्म पाहिला की ही उष्णता शोषून घेण्याची त्या वस्तूची क्षमता त्या वस्तूच्या रंगावर अवलंबून आहे. आणि आपल्याला माहिती असेल की काळा रंग हा सगळ्यात जास्त उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळं त्या रंग दिलेल्या ॲल्युमिनियमच्या डब्याच्या पाण्याचं तापमान हे रंग न दिलेल्या ॲल्युमिनियमच्या डब्याच्या पाण्यापेक्षा निश्चितपणे आपल्याला जास्त दिसतं. कारण त्या डब्याला आपण काय केलेलं आहे, बाहेरून काळा रंग दिलेला आहे आणि हा काळा रंग काय करतो, ही सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेतो आणि त्या उष्णतेमुळं ते पाणी काय होतं, जास्त गरम होतं आणि म्हणून आपल्याला तापमापीमध्ये त्या काळा रंग दिलेल्या डब्यातलं पाण्याचं तापमान जास्त असलेलं दिसून येतं. देन वी कॅन सी द गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक. आता यासाठी सुद्धा आपल्याला काय सांगितलं आहे बघा, प्लेस अ स्टील स्पून, अ कॉपर स्ट्रीप और रॉड, अ डिवायडर फ्रॉम युअर कंपास बॉक्स, अ पेन्सिल अँड अ प्लास्टिक रूलर इन अ ग्लास बीकर. Pour hot water up to 60 to 70 degrees Celsius into the beaker. Wait for a while. Then touch the outer end of each of the objects and record your observation in the table below. तर विद्यार्थी मित्रांनो, या उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक हे तपासण्यासाठी एक कृती पुन्हा एकदा आपल्याला दिलेली आहे. या कृतीमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की एक स्टीलचा चमचा घ्या, एक तांब्याची पट्टी घ्या, आपल्या कंपासमधली साधी पट्टी घ्या, डिवायडर म्हणजे कर्कटक, 2 टोकी असणार जे कर्कटक आहे ते घ्या आणि त्याचबरोबर एक पेन्सिल घ्या आणि एक प्लॅस्टिकची पट्टी घ्या. आता हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, तर त्या काचेचे जे चंचुपात्र आहेत त्या चंचुपात्रामध्ये ठेवायचे आणि या चंचुपात्रामध्ये 60 ते 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम केलेलं पाणी या प्रत्येक चंचुपात्रामध्ये टाकायचं. थोडा वेळ थांबून त्या प्रत्येक चंचुपात्रातल्या वस्तूचं बाहेरचं जे टोक आहे त्या टोकाला स्पर्श करायचा आहे आणि आपली निरीक्षणं हा जो तक्ता दिला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला नोंदवायचे. आता हे निरीक्षणं नोंदवताना काय करायचं, आपल्याला कुठला पदार्थ आपल्याला व्हेरी हॉट म्हणजे खूप गरम लागतो, कुठला पदार्थ नुसतं हॉट म्हणजे गरम लागतो, कुठला पदार्थ वॉर्म म्हणजे कोमट लागतो आणि कुठला पदार्थ थंड म्हणजे वातावरण जेवढं आहे, वातावरणाचं जेवढं तापमान आहे तेवढा थंड कुठला पदार्थ लागतो, हे आपल्याला या ठिकाणी निरीक्षण करून सांगायचं आहे. फ्रॉम अबव एक्सपेरिमेंट वी कॅन कन्क्लूड दॅट द सम सबस्टन्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट while some are bad conductors of heat. Heat is easily conducted through a copper or a stainless steel strip or pot, but not through the plastic or wood. या वरील कृतीवरून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे आपण वर वस्तू घेतल्या होत्या, तांब्याची पट्टी, स्टीलचा चमचा, प्लॅस्टिकची पट्टी, लाकूड, यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो तांब्याची पट्टी आहे त्या तांब्याच्या पट्टीमध्ये आणि स्टीलच्या पट्टीमधून जे टोक आहे ज्याला आपण स्पर्श केला ते आपल्याला गरम लागतं. तिथं म्हणजे त्याच्यातून उष्णता काय झालेली आहे, चांगल्या प्रकारे वाहिलेली आहे, म्हणून दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि जर का आपण प्लॅस्टिकची पट्टी किंवा पेन्सिल, हे पेन्सिल ही लाकडापासून बनलेली असते, तर पेन्सिल त्याच्या टोकाला जर हात लावला तर ते गार लागतात किंवा आसपासचं जे तापमान आहे, टेम्परेचर आहे, तेवढंच त्याचं तापमान आपल्या हाताला जाणवतं. यावरून आपण सांगू शकतो की काही पदार्थामधून उष्णता ही चांगल्या प्रकारे वाहिली जाते. उदाहरणार्थ तांब्याची पट्टी, स्टीलचा चमचा, आणि काही पदार्थामधून उष्णता ही वाहिली जात नाही, उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक.
आणि म्हणून या दोन्ही गोष्टींवरून आपण त्या पदार्थांचं 2 गटामध्ये वर्गीकरण करू शकतो. सम सबस्टन्सेस आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट while some substances are bad conductors of heat. We can hold a glass tumbler or a china cup full of hot tea easily in our hand, but not a steel or copper cup if the same tea is poured into them. या ठिकाणी अजून एक आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण दिलेलं आहे. जर का आपण गरम चहा हा आपल्या चिनी मातीच्या कपामध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये आपण काय करू शकतो, तो कप बाहेरून हाताने धरू शकतो. परंतु तेवढाच गरम चहा जर का आपण स्टील किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये घेतला तर ते स्टीलचं भांडं किंवा तांब्याचं भांडं आपल्याला हाताने धरता येत नाही, कारण आपल्या हाताला त्याचा चटका बसतो. कारण धातूंमधून काय होतं, उष्णतेचं वहन चांगल्या प्रकारे होतं, म्हणजे आतली उष्णता ही बाहेरच्या पृष्ठभागापर्यंत पोचते आणि आपल्याला ते गरम लागतं, आपल्या हाताला चटका बसतो. अशा पद्धतीनं काही पदार्थामधून उष्णता चांगल्या पद्धतीने वाहिली जाते, काही पदार्थामधून उष्णता ही कमी प्रमाणात किंवा वाहिली जात नाही. ज्या पदार्थातून चांगल्या प्रकारे उष्णता वाहिली जाते त्यांना गुड कंडक्टर्स म्हणतात, आणि ज्या पदार्थामधून उष्णता वाहिली जात नाही किंवा कमी प्रमाणात वाहते त्याला आपण बॅड कंडक्टर्स असं म्हणतो. देन यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या डोक्याचा वापर करा किंवा जरा डोके चालवा. Why do you use white cloths in summer and dark or black cloths in winter? उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यामध्ये आपण गडद रंगाचे कपडे का वापरतो? आता याचं कारण विद्यार्थी मित्रांनो, वर जो आपण गुणधर्म पाहिला आहे की पदार्थाच्या उष्णता शोषून घेण्याचा गुणधर्म किंवा जी क्षमता आहे ती कशावर अवलंबून आहे, तर त्या वस्तूच्या रंगावर अवलंबून आहे, हे आपण पाहिलं. आणि याच गुणधर्माचा वापर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. व्हाईट क्लॉथ्स रिफ्लेक्ट बॅक द मोस्ट ऑफ द फॉलोइंग रेडिएशन ऑफ द सन. Therefore, we not feel too hot during the summer season. Therefore, we wear the white cloths in summer. And the dark or black cloths absorbs most of the radiation of the sun, and hence we feel warm. Therefore, in winter we wear a dark or black cloths. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. काय सांगितलं आपल्याला की उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती की सूर्याची उष्णता जास्त असते, आपल्या वातावरणाचं तापमान जास्त असतं, आणि अशा वेळी जर का आपण पांढरे कपडे घातले तर या पांढऱ्या कपड्यामुळं काय होत असतं की जे त्या कपड्यावर पडणारे जे सूर्याचे किरण आहेत ते किरण काय होतात, परावर्तित होतात, ते कमी प्रमाणात शोषले जातात आणि त्याचं वातावरणामध्ये परावर्तन जास्त होतं आणि त्यामुळं आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही किंवा कमी प्रमाणात होतो. आणि याच्या उलटं हिवाळ्यामध्ये आपण काय करतो की डार्क रंगाचे कपडे घालतो. आपल्याला माहिती आहे की डार्क किंवा काळ्या रंगाचे कपडे हे काय करतात, उष्णतेला मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात आणि त्यामुळं हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतल्यामुळं आपलं शरीर उबदार राहतं, गरम राहतं आणि आपण थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव होतो. आणि या 2 कारणांमुळं उन्हाळ्यामध्ये आपण पांढरे कपडे घालतो आणि थंडीमध्ये आपण गडद किंवा काळ्या रंगाचे कपडे घालतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. नमस्कार.